म्हणत्या म्हणत्या काय बे का बे मी ऐकलं आज तुला पोरगी बाळ चालले. खरं का? तुला कोणी सांगितलं? अबे ते बाबा गोष्टी करत होते. ते ते कोणतं ते आपला ते लंगडा बुडा नाही का त्याच्यासोबत गोष्टी करत होते. तर सांगत होते आज म्हणे मोठ्याला पोरगी बाळ लागते म्हणे बा. काय गोष्ट करता खरंच? अबे मला तर म्हणतीच खुशी होऊन राहिली. अबे मग काय तर माय बी लग्न होईन, मला बायको येईन, मग नवरा बायको नवरा ये सायचा हा आतापासून एवढा उतावळा होऊन राहिला. पुढे झाल्यावर आता काय लग्न झाल्यावर आता काय होईल? बरं ऐक ना, मी काय म्हणतो आता माझ्या घरी आता झोपेतून उठलो मी, आता बात हागून भांगून येतो, आंघोळ भांगोळ करतो, तयारी करून आपण जाऊ. तू माझ्यासोबत चाललो काय? हा ठीक आहे तू जा हागून ये, मग जाऊ आपण. तयारी गियारी कर, मी तोपर्यंत तयारी गियारी करून येतो, कपडे गिपडे घालून येतो. हा ठीक आहे. हा ठीक आहे. जाय मग तू जाय आणि मी आता हागायला जातो पहिले. काय का म्हणते जाऊ दे बाबा, जर मी येतो तू ये आता हागून पाहू. आता पोरगी पाहायला गेल्यावर काय होते तर. मम्मी ओ डॅडी टडंग टंग शादी होगी, टडंग टंग जिससे मेरी शादी होगी. आज मैंने वो लड़की ढूंढ ली है. अबे हेटलं का हे गाणं थोडी सुटते माझ्यावर. माझ्यावर तर माझ्या बापाच माझ्यासाठी पोरगी पाहिली. माझ्यात तर काही डांगीत दम है नहीं. चलो अब मैं मेरी तशरीफ धो लेता हूँ और निकलता हूँ जल्दी. अब मेरे को सजना है मुझे सजनी के लिए, सजना है मुझे सजनी के लिए. अबे जरा जोराने चालव ना. अजून किती जोराने दाबू? पुरे ऍक्सिलेटर दाबलं ना बावा. आता जाऊ दे ना, मूर्तिजापूरला तर जावं लागते. किती वेळात पोहोचतो आपण? 15 मिनिटाचा रस्ता सायचा गाडीनं. 5 जण होते आरामात जरी गेलो तरी. तिथं जाणं आहे आणि उतरणं आहे बस. आता आलोच, पोहोचलोच ना आपण, शिवसेनेच्या पुढे पोहोचलोच. चल ठीक आहे, चल आता उतरू आपण, गेल्यावर तिथं पाहू. चल अबे आपण तर आलो. ते बाबा बाकीचे लोक काही येतात? येतील ना थांब ना, येतीलच. त्याला फोन करून पाहू का? हा पाय फोन करून पाय. ठीक आहे मग थांब 1 मिनिट आता. हॅलो बाबा कुठपर्यंत पोहोचले हो? आणि या बरं ठीक आहे. मग आम्ही जाऊ का मग घरात तोपर्यंत? बरं ठीक आहे बाबा, या तुम्ही, आम्ही थांबतो, या. का रे काय म्हणतात रे बा? अबे मी म्हटलं आम्ही जाऊ का अंदर? तर म्हणतात तुला काय एवढी घाई झाली का? म्हणतात बाबा पोट्टी पायाची, थांब ना, घेऊ तरी आम्हाला, आम्ही गेल्यावर बोलू म्हणते काहीतरी. तू गावतात ते काय उपटा आहेस का? जाऊ दे थांब, येऊ दे त्याले, ते आल्यावर आपण जाऊ मग. आले का बाबा तुम्ही? हो आलो ना. चला तुम्ही चला पुढे, आम्ही आलो. चला हा पोट्टो. अरे या पाहुणे बा, या. नमस्कार. अरे या बसा ना, तुम्ही बसा, याच्यावर बसा, आपल्या सोप्यावर बस. हो बसतो. रे केजरी बस रे तिकडे, बस. या रे पोरो, बसा ना बुवा, बसा ना. ए शकू जाय बरं पाणी घेऊन पाहुण्यासाठी. ठीक आहे आणतो, थांबा. मग पाहुणे बा कसा झाला प्रवास? तर चांगला झाला बाबा. रस्ता तर एकदम झक्काच बनला आता. ओ बाबा मला पोरगी पसंत आहे. एकच नंबर दिसून राहिली ना बाबा, साडी होय लयच खतरनाक ना बाबा. ओ पाहुणे बा, ते माईवाली होय ना, तुमच्यासाठी यायची राहिली ना अजून. थांबा ना, ते तर घरातच आहे. काय गोष्ट करता का बे? जर फॅक्टरीच एवढी खतरनाक आहे तर फॅक्टरीचा प्रोडक्ट किती खतरनाक असणार बे? हो ना लेका, मला तरी विचारच पडून राहिला. मग त्याची एखादी बहिणगी नसली तर माई पण सेटिंग लावजो गड्या, पाहिजे तिकडे. हाव थांब येऊ दे आता, पोरीला येऊ दे, पोरगी आल्यावर मग पाहू. बोलावा ना जी तुमच्या पोरीला, दाखवा ना आम्हाला, पाहू द्या ना जरा. या पोट्याले जरा जास्तच घाई झालेली दिसून राहिली. बरं एक काम करा बरं, द्या बरं पोरीला आवाज. येऊ बाय लवकर. ओ माय तर नशीबच खुललं, काय माल भेटला मले. हे आमची पोरगी बाली,
बाले तू इंट्रोडक्शन दे. आता तुम्ही नाव सांगितलं ना, बस झालं ना. इंट्रोडक्शन जाऊ द्या. तुला फक्त लग्नाची तारीख सांगा, तुम्ही काही काढतात. आता नाही बाई, एवढी काय घाई आहे, जरा विचारपूस करू द्या. काय पोरग करते काय नाही, काय नुसतं बापाच्याच भरोशावर खाते, काय तर माहित पाहिजे का आमची पोरगी आल्यावर का तिथे मग का सासू सासऱ्याच्याच भरोशावर राहणार काय. हा विचारा ना, पोराले विचारा. तुम्ही काय विचारायचं, तुमच्या मनात काय प्रश्न आहे ती विचारा. मग पाहुणे बुवा काय करता तुम्ही? मी काय, दुकान आहे बा आपलं, दुकानावर जात असतो. दुकान आहे ना आपलं स्वतःच. हो का, कायचं दुकान आहे? बरं, शिक्षण किती झालं मग तुमचं? 12वी पास होणार जी मी. पण आता मुक्तमधून शिक्षण चालूच आहे. डिग्री करायची आहे ना आपल्याला कंप्लीट. अच्छा, बरं. मग दुकानाच्या भरोश्यावर किती कमाई होते मग तुमची? काय रोज पडते तुम्हाला? 200 रुपये रोज येते बा कसं तरी. पण 200 रुपये भागते बाय का हो? आपण ते याच्यापेक्षा जास्त तरी आपल्या बालीला पाकिट मनी देतो. हा, आणि याचा रोजचा इन्कमच 200 रुपये आहे. आपलं कसं काय भाजीन या बालीचं भागू नाही शकत. एवढ्या याच्यात मी कशी खुश राहीन आपली बाली. थांब ना तू थांब. मी करतो ना बरोबर. आपण अजून हो तरी म्हटलं लग्नाले. तू शांत राह, तू बोल नको फक्त काही. शकुंतले, बाले तुम्ही जा घरात. मी बोलतो इकडे काय बोलायचं आहे तर. तुम्ही जा, निघा बरं इथून पटकन. हा, अंदर तिकडे जा, तुमच्या किचन मध्ये जा. बरं मी काय म्हणतो सासरे बुवा, आपला मग मी प्रस्ताव पक्का समजू काय? हो जाय बाबू, पाया घ्यायला लाग. तू जाय, पाया घ्यायला लाग, आशीर्वाद घे जरा. पाया लागू सासरे बुवा. उठा. मग काय म्हणतात, तुम्हाला आमचं पोरग पसंत आहे ना? हा, तशी पोरात काही कमी नाही म्हणा, पण आता सांगतो ना जरा, आम्हाला घरच्याले पण विचारपूस जरा करायला लागेल ना. कसं आता एकट्याच्या मनानं तर जमणार नाही. पोरीला विचारपूस करायला लागेल, बायको लेकरं यायला त्याला बाकीच्याला विचारपूस करायला लागेल. कसं आता पोरीचा भाऊ पण घरी नव्हता, मग तो आल्यावर आता त्याला पण विचारपूस करू. एखाद्या डाव डबल अजून बोलावू. बरं चालते ना, काही विषय नाही. चालते. का रे बा केजरी, काय म्हणणार ती? हो चालते ना. येऊ ना एखाद्या वेळेस, डबल येऊ भेटीसाठी पायाले. काय हरकत आहे, चालते. ठीक आहे, मग आम्ही तुम्हाला फोन करूच मग. हो ठीक आहे. चला येतो मग मामाजी. हा हो. काय बाबा, 200 रुपये रोज कमावते म्हणते. तेवढा तर माझ्या पोरीला रुमाल आणतो, तेवढा रुपयाचा आता शंभूळ पुशायला आधी. जा तुम्ही आता आमच्या फोनची वाटच पाहत राहा म्हणा. नाही ना, मी कुठं देऊ देतो काय? त्याचा बाप काही करीन, तो बाप बोलते ना बरोबर. नाही देत ना, मीच नाही करू देणार ना. काय बोलले तुम्ही मग? मी बोललो बरोबर. मग काय मला काय त्याला मंत्र द्यायचा होता तो दिला मी. का मॅट आहो का एवढी मोठी म्हणजे सोन्यासारखी पोरगी त्या भिकार चोटाच्या हाती देऊ? हो लावलं. आता फोन करून सांगतो म्हटलं. आणि आपण काय करायचा फोन, जाऊ दे तिकडे चुल्यात. हो का लयच हुशार हवं तुम्ही. बरं म्हटलं माहित तसं. पण ते पोरग माय किती उतावलं झालं मेरा. तो काय विचार करते शंट काय माहित बाई. का रे मग तू आता लग्न सुटलं, मग आता याच्यावर आपली पार्टी व्हायला पाहिजे. हा, पार्टी तर होईल. लाव रे तू गाणं लाव रे.